नमस्कार. आज आपण अतिशय साधी आणि सोपी अशी केकची रेसिपी पाहणार आहोत. याच्यासाठी आपल्याला अंड्याची गरज नाही किंवा ओव्हनची सुद्धा गरज नाही आहे. तर बघा, आपण अगदी कमी साहित्यात कसा केक तयार करतो. तर एक पॉट घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे आणि साखर घातलेली आहे आणि त्यासोबत आपण तेलसुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला छानपैकी आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आणि हे तेल जे आहे तर ते सगळं एकत्र एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. साखरसुद्धा आपली विरघळली जाणार आहे. त्यानंतर आपण 1 चमचा व्हॅनिला इसेन्स जो आहे तर हा त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण 1.5 कप जो आहे तो मैदा घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा हा आपण बेकिंग पावडर घातलेली आहे आणि हा पाव चमचा आहे, त्याच्यामुळे मी 2 वेळा बेकिंग सोडा हा घातलेला आहे, म्हणजे अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि छान पद्धतीने हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि आता दुसऱ्या बाजूला आपण केक टिनला तेल किंवा तूप लावून घेणार आहोत आणि त्याच्यावर छानपैकी आपल्याला मैदा भुरभुरून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला केक जो आहे तर तो हा जळणार नाही किंवा खाली चिपकणार नाही. याऐवजी आपण जो बटर पेपर मिळतो तो सुद्धा वापरू शकतो आणि अगदी उभ्या बाजूलासुद्धा आपण मैदा हा लावून घेतलेला आहे आणि केक टिन आपला ह्या पद्धतीने तयार झाला आहे, तो आपण ठेवून दिलेला आहे. आता आपण साईडला कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते आपण छान असं फेटून घेणार आहोत. आणि यामध्ये आवश्यक तेवढं आपल्याला दूध घालायचं आहे आणि अतिशय सुंदर चवीचा आणि झटपट असा हा आपला केक तयार होणार आहे. तर अशी माझी ही केकची साधी सोपी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपण नक्कीच रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मदत होईल. तर या पद्धतीने आपण सगळं दूध घालून घेतलेलं आहे आणि छान त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता हे मिश्रण जे आहे तर हे आपण जे तयार करून घेतलेलं केक टिन आहे तर यामध्ये आपण ते घालून घेणार आहोत. आणि या ठिकाणी मी जो स्टँड ठेवलेला आहे त्याच्यामुळे थोडं झाकण लागायला प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे मी तो स्टँड काढून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ त्यामध्ये घालून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यावर आपलं हे जे केक टिन तयार केलेलं आहे ते ठेवून दिलेलं आहे. सुरुवातीला अगदी 2-3 मिनटं मी थोडंसं हाय फ्लेमवर हे गॅस ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हा गॅस अगदी मंद करून घेतलेला आहे. कमी गॅसवर आपल्याला हा केक भाजून घ्यायचा आहे. आणि यात माझा अजून एक असा प्रॉब्लेम झाला होता की ते भांडं अगदी त्या झाकणाला चिटकलेलं असल्यामुळे त्याची वाफ डायरेक्ट झाकणावर जात होती आणि ती केकच्या सेंटरला पडत होती. त्यामुळे आतून थोडा व्हायला त्याला वेळ लागला होता. त्यामुळे मी अगदी शेवटी तवा जो असतो आपला लोखंडी तवा तर हा छानपैकी गरम केला आणि त्यानंतर तो तवा त्याच्यावर ठेवून दिला होता, म्हणजे खालून आणि वरून दोन्हीकडून तो छान असा शेकला गेला. त्यामुळे वरचा जो कलर आहे केक झाल्यानंतरसुद्धा वरचा जे कलर होता केकचा तर थोडा पांढुरका होता. त्यामुळे मी ही पद्धत वापरलेली होती आणि त्यामुळे केक आपला अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे. आता हा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थोडासा थंड करून घ्यायचा आहे. आणि थोडा थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची साईड जी आहे तर ते सोडून घ्यायचे आहे आणि पॉट उलटा करून आपल्याला तो केक जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि लवकरच आपला केक हा निघतो.
आणि छान असा आपला हा केक तयार झालेला आहे. बघा, अगदी मऊ आणि स्पंजी असा केक आपला दिसत आहे. तर याला आता आपण कट करून घेऊया. बघा, खूपच सुंदर आणि नरम असा आपला हा केक तयार झालेला आहे. तर हा केक आपण चहासोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा नुसता तसासुद्धा आपण तो खाऊ शकतो. आणि मुलांना अतिशय आवडणारा हा केक आहे आणि अगदी घरच्या साहित्यात आपल्या डोळ्यासमोर तयार झालेला आहे. त्यामुळे आपण हा छान मुलांना देऊ शकतो आणि ताजा ताजा तो असतो. दुकानामधले थोडेसे शिळे असतात केक, त्यामुळे आपल्याला आणि या ठिकाणी मैद्याच्या ऐवजी आपण कणिकसुद्धा वापरू शकतो. तर बघा, सुंदर असा केक तयार झाला आहे.